Unbeatable supermom Mary Kom. There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. Enough has been said about the great warrior who conquered the world. This warrior is none other than Mary Mangti Kom, the conqueror and the comrade. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. In 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. मेरी कोम एक अजिंक्य सुपरमॉम. जर भारतीय क्रीडा क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर आता आपल्याकडे एक यशोगाथा आहे. ही यशोगाथा जिची आहे ती एक महान लढवई मेरी कोम हिच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी बोलून झाल्या आहेत. ही जी मेरी कोम आहे तिने जागतिक बॉक्सिंगची स्पर्धा 5 वेळा जिंकली आहे आणि एकूण या बॉक्सिंगमध्ये ज्या 6 प्रकारच्या जागतिक स्पर्धा आहेत त्या प्रत्येक स्पर्धेत पदक मिळणारी जगातली ही एकमेव मुष्टियोद्धी आहे किंवा एकमेव बॉक्सर आहे. 2012 मध्ये ती भारतातर्फे ऑलिम्पिक मध्ये बॉक्सिंग खेळामध्ये पात्र होणारी पहिली महिला ठरली होती आणि त्या स्पर्धेत 51 किलो फ्लायवेट गटामध्ये तिने कांस्य पदक मिळवले होते. Kom was born in Kangthei village, Moirang Lamkhai in Churachandpur district of rural Manipur of eastern India. She came from a poor family. Her parents Mangti Tongpa Kom and Mangti Akham Kom were tenant farmers who worked in jhum fields. Kom grew up in humble surroundings, helping her parents with farm related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. Her father was a keen wrestler in his younger age. कोमचा जन्म चुरचंदपूर या मणिपूर मधल्या ग्रामीण जिल्ह्यातल्या कांगथेई नावाच्या खेड्यात झाला होता. ती एका गरीब कुटुंबात जन्माला आली होती. तिचे आई वडील मांगती टोणपा कोम आणि मांगती अखाम कोम हे शेतमजूर होते आणि झूम प्रकारची शेती ते करत असत. कोमचं लहानपण अतिशय गरिबीत गेलं. ती आपल्या आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करत असे. ती शाळेत जात असे. तिला सुरुवातीला ॲथलेटिक्समध्ये रस होता आणि नंतर तिने ॲथलेटिक्सच्या सोबतच बॉक्सिंग खेळायलाही सुरुवात केली. कोमचे वडील आपल्या तरुणपणात एक कुस्तीगीर होते. She had an eager interest in athletics since childhood, and the success of Dinko Singh, a fellow Manipur, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal,
Kom recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. सुरुवातीला कोमला ॲथलेटिक्समध्ये अधिक रस होता, पण 1998च्या बँकॉक आशियाई खेळामध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या डिंको सिंग पासून मणिपूरमधल्या अनेक युवक युवतींना प्रेरणा मिळाली होती. पण त्याचप्रमाणे कोमने देखील मग ॲथलेटिक्सच्या बरोबर बॉक्सिंग या खेळामध्ये आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. Mary Kom's career started in 2000 after her victory in Manipur State Women's Boxing Championship and a regional championship in West Bengal. In 2001, she started competing at international level. She was only 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kg weight category. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure and an idol for all the sportswomen to look up to. मेरी कोमची कारकीर्द 2000 या वर्षी सुरू झाली, जेव्हा तिने मणिपूर राज्यातील महिला बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तिने पश्चिम बंगालमधली क्षेत्रीय स्पर्धा देखील जिंकली. 2001 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळायला सुरुवात केली. आपल्या वयाच्या 18व्या वर्षीच तिने आंतरराष्ट्रीय हौशी बॉक्सिंग IABA या बॉक्सिंग असोसिएशनच्या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये पदार्पण केलं. अमेरिकेत झालेल्या या आंतरराष्ट्रीय हौशी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिने रजत पदक संपादन केलं. तिची थोरवी अजूनच वाढते जेव्हा हे रजत पदक मिळाल्यानंतर आपण आपल्या देशासाठी सुवर्ण पदक मिळवू शकलो नाही या गोष्टीबद्दल तिने खेद व्यक्त केला. ती एक अलौकिक व्यक्ती होती आणि ती सर्व महिला क्रीडापटूंसाठी एक आदर्श आहे. An interview. In an exclusive interview with Sportskeeda correspondent Taruka Srivastav, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparations for the Olympic and her elation at winning a medal. स्पोर्ट्सकीडाची बातमीदार तारुका श्रीवास्तवने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमनी आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि आपल्याला पदक मिळाल्यानंतर झालेल्या आनंदाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. Interviewer. First thing first, you are the first Indian female boxer to win an Olympic medal for India. Has the feeling completely sunk in? Mary Kom. I am really happy with my achievement and yes, it is yet to sink in. I am just so exhilarated. मुलाखतकार विचारतात, सगळ्यात आधी मी असं विचारते की तुम्ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला बॉक्सर आहात, तर ही जी आनंदाची भारावून टाकणारी भावना आहे ती त्या भावनेमध्ये अजूनही तुम्ही आहात का, त्यातनं तुम्ही बाहेर पडला आहात? त्याच्यावर मेरी कोम उत्तर देतात
मी खरोखर आनंदित झाले आहे हे जे काही यश मला मिळालेलं आहे. आणि खरं सांगायचं तर या भारावलेल्या अवस्थेतून मी अजूनही बाहेर पडलेली नाहीये. मी खूपच हर्षभरित झालेली आहे. Interviewer: You were the only female representative for India in boxing. Did that put additional pressure on you? Mary Kom: No, not at all. I was pretty confident about myself. I knew. तर मुलाखतकार विचारतात की या स्पर्धेत तुम्ही भारताकडनं बॉक्सिंग खेळामध्ये उतरणाऱ्या एकमेव महिला होत्या. तर या गोष्टीचा तुमच्या मनावरती अधिकचा ताण आला होता का? याच्यावर मेरी कोम उत्तर देतात, नाही, असं काहीही नव्हतं. मी माझ्या कामगिरीविषयी अतिशय आत्मविश्वास होता. मला माझ्या कामगिरीविषयी आत्मविश्वास होता आणि मला माहीत होतं. Interviewer: Your coach Charles Atkinson was not allowed to accompany you to the Olympics. How did that affect your preparations? Mary Kom: Well, I did miss him there, but thankfully we had already done our homework and I was well prepared. मुलाखतकार विचारतात की तुमचे कोच चार्ल्स ॲटकिन्सन म्हणजे त्यांचे मार्गदर्शक यांना या स्पर्धेमध्ये तुमच्याबरोबर राहण्याची परवानगी मिळालेली नव्हती. या गोष्टीचा तुमच्या कामगिरीवरती परिणाम झाला का? याच्यावर मेरी कोम उत्तर देतात, हो, ते तिथे नसणं म्हणजे त्यांची कमतरता मला निश्चित जाणवली, परंतु आम्ही आधीच आमचा होमवर्क म्हणजे आपली पूर्वतयारी अतिशय चांगली केलेली असल्यामुळे मी स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज होते. Interviewer: During your preparations for the Olympics, you sparred with the male boxers of the Indian continent. Who was your favorite sparring partner? तर मुलाखतकार विचारतात, तुम्ही जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होतात तेव्हा आम्ही असं ऐकलंय की काही तुम्ही पुरुष बॉक्सरांनाही तुम्ही ठोसे लगावलेत, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर देखील सराव केलात. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यांच्याबरोबर सराव केलात त्यातला तुमचा सर्वात आवडता असा सहकारी कोण होता? Mary Kom laughs. Well, I trained hard in Pune and the male boxers were kind enough to practice with me whenever I required them. To name a favorite would be unfair. मेरी कोम उत्तर देतात, हसत होतात की हो, मी अत्यंत कठीण अशा प्रकारच्या ट्रेनिंग सेशनमधनं गेली होते आणि अनेक पुरुष बॉक्सरांसोबत मी ह्याच्यामध्ये सराव केला. त्यापैकी कोणाचं एकाचं नाव घेणं हे योग्य ठरणार नाही. Interviewer: You are quoted saying Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the button. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-finals? Mary Kom: Yes, I think some of the decisions were unfortunate and did not work to my benefit. मुलाखतकार विचारतात की तुम्ही असं म्हटलं होतं की ॲडम फार हुशार होती आणि तिने लगावलेले ठोसे हे शक्तिशाली होते, पण तिच्याकडे कोणतीही रणनीती नव्हती. आणि मी म्हणजे मेरी कोम जरी गुण मिळवत होत्या तरी परीक्षक बटणे दाबत नव्हते, म्हणजे परीक्षक मेरी कोमला गुण देत नव्हते. तर उपांत्य फेरीमध्ये हरण्यामध्ये अशा पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे का, असं मुलाखतकार विचारतात. त्यावर मेरी कोम म्हणतात की हो, यातले काही निर्णय निश्चित दुर्दैवी होते आणि ते माझ्याकरता नुकसानदायक ठरले असं मला वाटतं. Interviewer:
India managed just 6 medals in the 2012 Olympics, even though we were a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? Mary Kom. I think more and more people should take up sports as a full-time career if we want more gold medals. More corporators should come come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. मुलाखतकार विचारतात की 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशाने 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये फक्त 6 पदके जिंकली आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की ह्या गोष्टीत बदल व्हायला पाहिजे आणि आपण अधिकाधिक पदकं ऑलिम्पिकमध्ये म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळायला पाहिजेत? यासाठी नेमके कोणते बदल आपल्याकडे हवेत असं विचारतात. याच्यावर मेरी कोम उत्तर देतात की अधिकाधिक लोकांनी खेळ किंवा क्रीडा याला आपलं फुल टाईम करिअर बनवलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण वेळ त्यांनी आपला घालवला पाहिजे. जर आपल्याला अधिक पदकं अधिक सुवर्ण पदकं हवी असतील तर याकरता उद्योगांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी खेळाडूंना प्रायोजित केलं पाहिजे, स्पॉन्सर केलं पाहिजे, म्हणजे अर्थसहाय्य केलं पाहिजे. असं झालं तर खेळाडू आपल्या खेळाकडे पूर्ण लक्ष देऊ शकतील आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा आर्थिक दडपण येणार नाही. Interviewer: Do you think interest in boxing in India will ever grow beyond the Olympics? Mary Kom: Yes, I'm sure that in a few years boxing will be very popular among everyone in India all the year round. मुलाखतकार विचारतात की तुम्हाला असं वाटतं का की या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतामध्ये बॉक्सिंग या खेळाविषयी असलेली आवड अधिक वाढेल? त्याच्यावर मेरी कोम उत्तर देतात, हो, की माझी खात्री आहे की येत्या काही वर्षामध्ये बॉक्सिंग हा खेळ भारतामध्ये सर्वत्र अत्यंत लोकप्रिय होईल आणि पूर्ण वर्षभर लोक या खेळाला पाठिंबा देतील. Interviewer: How aware the Indian women of their nutritional requirements? Diet and nutrition must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? Mary Kom: The awareness is growing now among the female athletes when it comes to nutritional requirements. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. I had to gain 3 kgs since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. मुलाखतकार विचारतात की भारतीय महिला आपल्या आहाराविषयी कितपत जागरूक आहेत? आहार आणि पोषण या 2 गोष्टी ऑलिम्पिक तयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. तर भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये आहारशास्त्राकडे दुर्लक्ष केले जाते असे तुम्हाला वाटते का? याच्यावर मेरी कोम उत्तर देतात की ज्या महिला आता ॲथलेटिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये आहार क्षेत्राविषयीची जागरूकता वाढती आहे. ही गोष्ट खरी आहे की आपल्या भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये आहारशास्त्राविषय हा आत्तापर्यंत त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही आहे. मी एरवी 48 किलोच्या गटात खेळत असताना या स्पर्धेसाठी मला 51 किलोच्या गटात खेळावं लागलं आणि त्याच्यासाठी मला माझं वजन 3 किलोनी वाढवायचं होतं.
तर नेमकं काय खाल्लं पाहिजे याच्याकडे मी लक्ष दिलं. मी चांगल्या प्रकारचं आणि पोषक अन्न खाऊन माझं वजन वाढवलं आणि मी अयोग्य चरबीयुक्त अन्न ह्याच्यामध्ये खाल्लं नाही. Interviewer: How big a role did OGQ play in shaping the boxing scene in India for the better? Mary Kom: OGQ really played an important part in my success. They helped me out whenever I needed something. They took care of everything, which helped me focus on the boxing and kept me stress free. मुलाखतकार विचारतात की OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट या संस्थेचा एकूण भारतातल्या बॉक्सिंगचं चित्र बदलण्यामध्ये किंवा चांगलं करण्यामध्ये किती हिस्सा आहे. यावर मेरी कोम उत्तर देतात की OGQ यांनी माझ्या यशामध्ये निश्चितच चांगला हातभार लावलेला आहे. मला जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्यात OGQने मला मदत केली. त्यांनी माझी सर्व प्रकारे काळजी घेतली. त्यामुळे मी फक्त बॉक्सिंगवरती माझं लक्ष केंद्रित करू शकले आणि कुठल्याही प्रकारचा ताणतणाव हा माझ्यावरती आला नाही. Interviewer: What's your opinion on the future of Indian boxing? Mary Kom: The future is very bright and I am sure many more boxers will get medals for us. मुलाखतकार विचारतात की तुमच्या मते भारतीय बॉक्सिंगचं भविष्य काय असेल. याच्यावर मेरी कोम उत्तर देतात, भारतीय बॉक्सिंगचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे आणि मला खात्री आहे की अनेक बॉक्सर हे देशासाठी अधिकाधिक पदके मिळवतील. Interviewer: Do you find it difficult to convince your children not to fight when they watch you go out and do it in style all the time? Mary Kom: Well, I have twins and yes, sometimes it becomes really difficult to keep them under control. मुलाखतकार विचारतात की तुम्हाला तुमच्या मुलांना मारामारी करू नका हे सांगायला जमतं का, कारण ते तुम्हाला बॉक्सिंगच्या रिंगमध्ये तेच करताना बघत असतात. त्याच्यावर मेरी कोम उत्तर देतात की मला जुळी मुलं आहेत आणि हो, ह्या मुलांना ताब्यात ठेवणं, त्यांना कंट्रोल करणं हे अनेकदा अवघड बनतं. Interviewer: Will you train your kids to become boxer as well? Mary Kom: I haven't really thought about it. As of now, just let their mother box. मुलाखतकार विचारतात की तुम्ही तुमच्या मुलांना देखील बॉक्सर बनवाल का. याच्यावर मेरी कोम उत्तर देतात की याच्याविषयी मी आत्ता काहीच विचार केला नाही. आत्ता त्यांच्या आईलाच फक्त बॉक्सिंग करू दे. Interviewer: You have broken several stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field. But how good are you at the traditional feminine activities like cooking? Mary Kom: Well, I'm good at cooking and other household work too. मुलाखतकार विचारतात की तुम्ही अनेक पारंपरिक कल्पना मोडून काढलेल्या आहेत. ज्या भारतातल्या स्त्रियांविषयीच्या ज्या पारंपरिक कल्पना असतात, अशा अनेक कल्पनांना तुम्ही छेद दिलेला आहेत आणि तुम्ही हे दाखवून दिले आहेत की महिला या पुरुषांशी कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा करू शकतात. तर असं असताना तुम्ही जी भारतीय स्त्रियांच्या ज्या पारंपरिक कृती आहेत की जसं की कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणं, यात तुम्ही कितपत चांगले आहात. तर मेरी कोम उत्तर देतात की
की मला चांगला स्वयंपाक करता येतो आणि इतर सगळी घरातल्या कामात देखील मला कौशल्य प्राप्त आहे. Interviewer, would you be interested in coaching Indian women in boxing one day? Mary Kom. Let's see in the future. Maybe yes. मुलाखतकार विचारतात की तुम्हाला एके दिवशी म्हणजे या पुढच्या काळात भविष्य काळात भारतीय स्त्रियांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यामध्ये रस असेल का. याच्यावर मेरी कोम उत्तर देतात, हो, मे बी येस, म्हणजे असं मी करण्याची शक्यता आहे. आत्ता काही सांगता येत नाही, पण नंतरच्या काळात होऊही शकेल. Interviewer, what do you prefer being called, a super mom or a super boxer? Mary Kom, I love being a mom. That's the best thing that has ever happened to me. शेवटी मुलाखतकार विचारतात की तुम्हाला सुपर मॉम किंवा सुपर बॉक्सर यापैकी काय म्हटलेलं आवडेल. त्याच्यावर मेरी कोम उत्तर देतात की एक आई असणं हे मला खूप आवडणारी गोष्ट आहे आणि आई होणं ही माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आहे.